भारतातील बँकांचे प्रकार. मध्यवर्ती बँक, व्यापारी बँक, सहकारी बँक व प्रादेशिक ग्रामीण बँक असे बँकांचे प्रमुख प्रकार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे RBI किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. 1926 साली हिल्टन यंग समितीने भारतासाठी मध्यवर्ती बँकेची शिफारस केली. 1931 साली ऑर्किल स्मिथ समितीने रिझर्व्ह बँकेची शिफारस केली. रिझर्व्ह बँक ही भारताची मध्यवर्ती बँक आहे. याची स्थापना RBI अधिनियम 1934 नुसार स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झाली. स्थापनेवेळी RBIचे भागभांडवल 5 कोटी रुपये होते. यामध्ये भारत सरकारचे भागभांडवल 2,22,000 रुपये होते, तर बाकीचे सर्व भागभांडवल खाजगी भागधारकांचे होते. रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयीकरण 1 जानेवारी 1949 रोजी झाले. RBIचे मुख्यालय मुंबई येथे आहे. 1935 ते 37 दरम्यान RBIचे पहिले गव्हर्नर सर ओसबोर्न स्मिथ होते. RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर CD देशमुख होते. भारताबाहेर लंडन येथे RBIचे कार्यालय आहे. इंग्लंडची मध्यवर्ती बँक असलेल्या बँक ऑफ इंग्लंडच्या धर्तीवर RBIची रचना व कार्यपद्धती आधारित आहे. त्यामुळे तिचे कार्य चलन विभाग म्हणजे इश्यू डिपार्टमेंट व बँकिंग विभाग अशा 2 भागांत विभागले आहे. रिझर्व्ह बँक खाजगी भागधारकांच्या सहकार्याने बिगर शासकीय संस्था म्हणून स्थापन करण्यात आली. रिझर्व्ह बँकेची रचना. 20 सदस्यीय मध्यवर्ती संचालक मंडळ रिझर्व्ह बँकेचा कारभार पाहते. यामध्ये 1 गव्हर्नर, 4 डेप्युटी गव्हर्नर व अन्य सरकारनियुक्त सदस्य असतात. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर या मंडळाचे प्रमुख असतात. रिझर्व्ह बँकेची भारतविषयक पतधोरणे तिमाही, 6माही म्हणजे मध्यावधी व वार्षिक पतधोरण. मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई व कानपूर येथे RBIच्या 5 क्षेत्रीय शाखा आहेत. प्रादेशिक शाखा 19 आहेत. मध्यवर्ती संचालक मंडळाच्या सभा. एका आर्थिक वर्षात किमान 6 तसेच प्रत्येक तिमाहीत किमान 1 सभा. रिझर्व्ह बँकेचे जमा खर्चाचे वर्ष 1 जुलै ते 30 जून. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर खालील पतधोरणे घोषित करतात. पहिले तिमाही पतधोरण म्हणजे फर्स्ट टर्म रिव्ह्यू जुलै महिन्यात होते. मध्यावधी पतधोरण आढावा म्हणजे मिड टर्म रिव्ह्यू ऑक्टोबरमध्ये केला जातो. दुसरे तिमाही पतधोरण म्हणजे थर्ड टर्म रिव्ह्यू हा जानेवारी महिन्यात होतो. वार्षिक चलन व पतधोरण म्हणजे ॲन्युअल मॉनिटरी अँड क्रेडिट पॉलिसी एप्रिलमध्ये होते. भारतीय रिझर्व्ह बँक ही भारताखेरीज 1942 पर्यंत म्यानमार म्हणजे ब्रह्मदेश व जून 1948 पर्यंत पाकिस्तान या राष्ट्रांची मध्यवर्ती बँक म्हणून कार्यरत होती. RBIचे प्रशिक्षण वर्ग पुढील ठिकाणी आहेत. 1954 पासून मुंबई येथे ट्रेनिंग कॉलेज, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट, मुंबई. 1969 पासून कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बँकिंग, पुणे. बँकर्स स्टाफ कॉलेज, मद्रास म्हणजेच तमिळनाडू येथील चेन्नई येथे. रिझर्व्ह बँकेची कार्ये. चलनी नोटांची निर्मिती म्हणजेच चलन निर्मिती. रिझर्व्ह बँकेस भारतातील चलनी नोटा छापण्याची मक्तेदारी वा एकाधिकार देण्यात आला आहे. भारतात 1 रुपयाची नोट वगळता सर्व नोटा रिझर्व्ह बँक छापते. 1 रुपयाची नोट व नाणी भारत सरकारच्या केंद्रीय वित्त म्हणजे अर्थ मंत्रालयाकडून तयार केली जातात. 1957 पासून रिझर्व्ह बँक चलनी नोटांना आधार म्हणून 200 कोटी रुपयांचा किमान राखीव निधी ठेवते. यामध्ये 115 कोटी रुपयांचे सोने म्हणजे धातू व 85 कोटी रुपयांचे परकीय चलन व रोख्यांच्या स्वरूपात असते. सरकारची बँक म्हणून RBI खालील कार्य करते. रिझर्व्ह बँक भारत सरकारचा सर्व पैसा सांभाळते व त्याचे व्यवस्थापन करते. विविध शहरांतील 5 क्षेत्रीय शाखा व 19 प्रादेशिक शाखांमार्फत रिझर्व्ह बँक सरकारी निधी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हस्तांतरित करते. रिझर्व्ह बँकेची शाखा नसलेल्या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया ही रिझर्व्ह बँकेचा प्रतिनिधी म्हणून कार्य करते. जम्मू काश्मीर व सिक्कीम ही राज्ये वगळता इतर राज्यांनी करार केल्यास त्या राज्यांची बँक म्हणून RBI काम करते. वेज अँड मीन्स पेमेंट म्हणजे रिझर्व्ह बँक केंद्र शासनास सरकारी बिलांचा अल्पकालीन पुनर्वटाव करून अल्पकालीन कर्जे उपलब्ध करून देते. शासकीय रोख्यांच्या विक्रीची हमी घेऊन रिझर्व्ह बँक सरकारला दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देते. सरकारचा सल्लागार म्हणजे परकीय चलनविषयक धोरण, व्यापारी धोरण, तुटीचा अर्थपुरवठा, आर्थिक व अर्थसंकल्पीय धोरण. रुपयाचे अवमूल्यन याबाबतीत रिझर्व्ह बँक शासनास सल्ला देते. सरकारचा प्रतिनिधी म्हणजे जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांवर रिझर्व्ह बँक भारत सरकारचा प्रतिनिधी म्हणून कार्य करते. बँकांची बँक म्हणून RBI पुढील कार्य करते.
RBI ही व्यापारी बँकांची स्पर्धक नसून त्यांची मदतनीस या नात्याने खालील कार्ये पार पाडते. व्यापारी बँकांचे रोखनिधी सांभाळणे. प्रत्येक व्यापारी बँकेस आपल्या ठेवींपैकी किमान 3% भाग रिझर्व्ह बँकेकडे किमान राखीव निधी म्हणून रोख स्वरूपात ठेवावा लागतो. व्यापारी बँकांचा सल्लागार. रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना त्यांच्या कार्यात सल्ला व मार्गदर्शनाचे कार्य करते. बँकांचे मध्यवर्ती निरसन केंद्र म्हणजे क्लिअरिंग हाऊस. व्यापारी बँकांना आपसातील देण्या घेण्यासाठी एका बँकेतून दुसऱ्या बँकेत निधीचे स्थलांतर करण्याची गरज नसते. या देण्या घेण्यांची वजावट रिझर्व्ह बँकेवर धनादेश काढून केली जाते. व्यापारी बँकांचा अखेरचा त्राता किंवा अंतिम आधार म्हणजे लेंडर ऑफ द लास्ट रिसॉर्ट. व्यापारी बँका जेव्हा आर्थिक अडचणीत सापडतात तेव्हा रिझर्व्ह बँक त्यांना आर्थिक सहाय्य करून विस्कटणारी घडी सावरते. म्हणून रिझर्व्ह बँकेस व्यापारी बँकांचा अंतिम आधार म्हणजे ऋणदाता किंवा अखेरचा त्राता असे म्हटले जाते. RBI पतनियंत्रण म्हणजे पतपैशाचे नियंत्रण करते. रिझर्व्ह बँक संख्यात्मक व गुणात्मक साधनांच्या आधारे व्यापारी बँकांच्या पतनिर्मितीवर नियंत्रण ठेवते. भाववाढीच्या परिस्थितीत रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांच्या पतपुरवठ्यावर मर्यादा घालते, तर आर्थिक मंदीच्या काळात पतविस्तारास प्राधान्य देते. RBI परकीय चलनाची विश्वस्त व विनिमय दरात स्थैर्य आणते. भारताला मिळालेले परकीय चलन व भारताच्या मालकीचे सोने सांभाळण्याची जबाबदारी रिझर्व्ह बँकेकडे आहे. भारतीय रुपयाचे विशिष्ट विनिमय दराने अन्य परकीय चलनात रूपांतर करण्याचे काम रिझर्व्ह बँक करते. भारतीय रुपयाचे विनिमय मूल्य टिकविण्याची जबाबदारी रिझर्व्ह बँकेकडे आहे. RBI आकडेवारीचे संकलन व प्रसिद्धी करते. रिझर्व्ह बँक भारतीय अर्थव्यवस्थेतील विविध समग्रलक्षी आर्थिक चलांची आकडेवारी सातत्याने प्रसिद्ध करते. रिझर्व्ह बँकेची आर्थिक आकडेवारीवरील प्रमुख प्रकाशने पुढीलप्रमाणे आहेत. चलन व वित्तविषयक अहवाल म्हणजे रिपोर्ट ऑन करन्सी अँड फायनान्स. RBI बुलेटिन. RBI जर्नल. RBIची अन्य विकासाभिमुख कार्ये पुढीलप्रमाणे आहेत. देशातील किंमत स्थैर्य कायम राखणे. भारत व अन्य देशांच्या संयुक्त आर्थिक, व्यापारी, व्यावसायिक व गुंतवणूक प्रस्तावास मान्यता देणे. लोकांमध्ये बँकिंग चळवळ वाढविणे. बँकेच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण. पुरेसा निधी पुरवून विशेषीकृत वित्तीय संस्था स्थापन करणे. रिझर्व्ह बँकेने भारतात पुढील महत्त्वाच्या विशेषीकृत वित्तीय संस्था स्थापन करण्यात पुढाकार घेतला आहे. DICGC म्हणजे डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन 1962. IDBI 1964. UTI 1964. नाबार्ड किंवा NABARD 1982. एक्सम 1982. NHB 1989. भारतातील बँकिंग क्षेत्रावर नियंत्रण ठेवणारी रिझर्व्ह बँक ही भारतातील बँकरूपी मनोर्याचे शिखर आहे.